26 हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचं काउंटडाऊन सुरू झालंय। एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे। मात्र दुसरीकडे तहव्वूर राणावरून विरोधकांनी भाजपवर क्रेडिट घेतल्याचा आरोप केलाय। हा जो राणा आहे त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेला आहे। एखाद्या गुन्हेगाराला जर आणलं असेल तर त्याचं क्रेडिट देऊ नका, पण त्याच्यावर टीका तरी करू नका। 26 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या मुसक्या आवडल्यानंतर त्याचं काउंटडाऊन सुरू झालंय। राणाला कोर्टानं कोठडी सुनावल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली। दरम्यान या चौकशीत मोठे उलगडे होण्याची शक्यता आहे। सकाळी 10 वाजल्यापासून तहव्वूर राणाच्या चौकशीला सुरुवात झाली। तहव्वूर राणाच्या चौकशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात कुटुंब, वैयक्तिक पार्श्वभूमी संदर्भात चौकशी होईल। दुसऱ्या टप्प्यात 26 हल्ल्याशी संबंधित प्रश्नांची सरबत्ती होईल। सध्या 8 तपास यंत्रणांनी राणाच्या चौकशीची परवानगी मागितली आहे। तहव्वूर राणाला दिल्लीतल्या एनआयए मुख्यालयाच्या तळमजल्यावरच्या विशेष सेलमध्ये ठेवण्यात आलं। तहव्वूर राणाला ठेवण्यात आलेला सेल 14 बाय 14 फुटाचा आहे। तहव्वूर राणाला ठेवण्यात आलेल्या सेलवर सीसीटीव्हीची करडी नजर आहे। राणाला ठेवण्यात आलेल्या सेलमध्ये केवळ 12 अधिकाऱ्यांना जाण्याचा अधिकार आहे। मुंबई पोलिसांना तहव्वूर राणाकडून अतिरिक्त माहिती हवी असल्यास एनआयए सोबत समन्वय साधून माहिती घेतली जाणार आहे। तसंच तहव्वूर राणा संदर्भातले सर्व निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मुंबई पोलिसांना जर काही माहिती ॲडिशनल हवी असेल तर एनआयएशी कोऑर्डिनेट करून या जी काही त्याची त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील। पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचं आहे, काय करायचं आहे, कुठे तपासणी करायची आहे, याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एनआयए घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील। तहव्वूर राणाला भारतात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली। दरम्यान दुसरीकडे तहव्वूर राणावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली। भाजपला तहव्वूर राणाचं क्रेडिट घ्यायचे असा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान यानंतर उदय सामंतांनी देखील पलटवार केलाय। हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे। त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने तसं करावं। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही। शेवटी ज्याला अटक झालेली आहे तो कोण आहे तर त्यानं काहीतरी केलेलं आहे म्हणून त्याला अटक केलेली आहे। अशा वेळी मला असं वाटतं की सरकारनं जे पाऊल उचललेलं आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे। ठीक आहे, आचारसंहिता लागल्यानंतर टीका टिप्पणी आपण समजू शकतो, बदनामी समजू शकतो, सारखं तेच बोलणं मी समजू शकतो, पण एखाद्या गुन्हेगाराला जर आणलं असेल तर त्याचं क्रेडिट देऊ नका, पण त्याच्यावर टीका तरी करू नका। भारतात आल्यानंतर तहव्वूर राणा चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून राणाची कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे चौकशीतून कोणती मोठी माहिती हाती लागणार याकडे आता भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।